सध्या लग्नसराई चालू आहे, त्यात हा उन्हाळा. अशा उन्हाळ्यात लग्नसराईमध्ये जेवणाच्या पंक्तीत मठ्ठा हा सर्व केलाच जातो आणि मग अशावेळी जेवणात आपण इतर पदार्थापेक्षा मठ्ठ्याचे जास्त सेवन करतो. आणि आज आपण इथे अशाच प्रकारे लग्नाच्या पंक्तीतील मठ्ठ्याची आठवण करून देणारा असा थंडगार आणि मसालेदार पौष्टिक मठ्ठा तयार करणार आहोत. त्यासाठी आपण इथे मिक्सरमध्ये मी एक छोटी मिरची घेतलेली आहे आणि 2 ते 3 छोट्या लसूण पाकळ्या, भरपूर अशी कोथिंबीर आणि 4 ते 5 पाने मी पुदिन्याचे देखील यात घातलेली आहे. 1 चमचा जिरे, 2 ते 3 छोटे तुकडे आले आणि थोडंसं मीठ घालून मी हे मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतलेलं आहे. हा आपला मठ्ठा मसाला तयार झाला. अगदीच बारीक पेस्ट करून न घेता आपण थोडंसं सरभरीत असं हे पेस्ट तयार करून घेणार आहोत. आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण एक मोठा कप भरून ताजे आणि घट्ट दही घेतलेलं आहे. ते प्रथम आपण छान घुसळून घेऊयात. दही छान घुसळून एकजीव झालं की आपण त्याच मोठ्या कपाने 2 कप मी ते पाणी त्याच्यामध्ये मिक्स करत आहे. पुन्हा एकदा रवीने छान आपण घुसळून घेऊयात. तुम्हाला ताकाची कन्सिस्टन्सी कशी हवी त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचं प्रमाण किंवा दह्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आता हा आपण तयार करून घेतलेला जो मसाला होता तो यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा एकदा रवीने घुसळून ते एकजीव करून घेऊयात. सर्व मसाला अगदी व्यवस्थित मिक्स झाला की आपण त्यामध्ये 1 चमचा काळं मीठ त्यामध्ये घालणार आहोत. हे देखील आपण घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर अगदी पाव ते अर्धा चमचा आपण साधं मीठ देखील यात घालत आहोत. आता यामध्ये आपण पुन्हा वरून 1 चमचा साखर घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता हे सर्व घटक पुन्हा एकदा रवीने छान घुसळून हा मठ्ठा आपण तयार करून घेऊयात. तर हा मठ्ठा अगदी थंडगार करण्यासाठी आपण यामध्ये आईस क्यूब देखील घालणार आहोत. पहा, अगदी झटकीपट लग्नाच्या पंक्तीतील मठ्ठ्याची आठवण करून देणारा असा हा थंडगार मठ्ठा आपण तयार केलेला आहे. यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर आणखीन थोडी कोथिंबीर तुम्ही याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता. पहा, अगदी थंडगार, मसालेदार, पौष्टिक असा मठ्ठा आपला तयार आहे. हा मठ्ठा तुम्हाला आणखीन थंडगार हवा असेल तर सर्व करताना तुम्ही आणखीन आईस क्यूब त्यामध्ये ॲड करू शकता. पहा, अगदी पातळही नाही आणि घट्टसरही नाही, अगदी योग्य अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपला हा थंडगार, पौष्टिक आणि मसालेदार मठ्ठा तयार आहे. आता या मठ्ठ्याची चव आणखीन लज्जतदार बनवण्यासाठी वरून आपण अगदी चिमूटभर जिरे पावडर त्यामध्ये घालूयात. उन्हाळ्यामध्ये शरीराचे तापमान थंड ठेवण्यासाठी इतर कोल्ड्रिंकपेक्षा अशा प्रकारे पौष्टिक मसालेदार मठ्ठ्याचे अधिकाधिक सेवन करणे हे आरोग्यदायी असते. अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा असा हा मठ्ठा आजच ट्राय करा. रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.